ती सासू, त्याच्या बाजूला तिची सून आहे. मुलींनो लक्ष द्या, विशेष करून मुलींनो. आता या बेबीने आपल्याला सासू दाखवली, सून दाखवली, त्याच्या बाजूला ती नात आहे पोपटी ड्रेसवाली, दिसतं? हां. आणि वर बघा सेलिब्रिटी, म्हणजे सिनेमाच्या हिरोईनसारखी दिसते ती. तर बेबींनो आणि मुलींनो, ही एकच स्त्री आहे. तिचं वजन 88 किलो होतं. तिला BP, शुगर, अनेक व्याधी होत्या. आणि हा डाएट जेव्हा तिने सुरू केला तर 3 महिन्यानंतर तिचं सौंदर्य वाढलं, तिचे सर्व आजार नष्ट झाले. मग याच्यापासून मुली काय शिकतील? तर हे क्रीम लावू दे, ते क्रीम लावू दे, ते पावडर लावू दे, त्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही हा आहार सुरू करता तुमचं सौंदर्य अधिक चांगलं वाढतं. आला का मॅडम हा मुद्दा लक्षात तुमच्या? एक बस इकडे. तर आपण आता कॅन्सरची 2 मिनिटाची क्लिप ऐकू. आणि हे विद्यार्थ्याचं वय आहे की त्याला प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं जो तो चांगल्या गोष्टी सांगत राहतो. मात्र ही एक भारत मातेची अशी महान विद्या आहे. आणि आज सरपंच साहेब, संपूर्ण देश अस्वस्थ आहे. कशामुळे अस्वस्थ आहे? तर लोकांमध्ये श्रद्धा आणि विश्वास जर आपण निर्माण केला. आज 100पैकी 10 लोक ब्लड प्रेशर आणि डायबिटीसनी परेशान आहेत. पूर्वी बघा कॉलरा, TB यांनी लोक मरत. आता हार्ट अटॅक, स्ट्रोक, डायबिटीसनी 100पैकी 25 लोक मरतात. आणि हे जर कंट्रोल नाही झालं तर 1947 साली 85 लोक मरणार आहेत. हार्ट अटॅक आला, डायबिटीसचा स्ट्रोक आला. आणि भारत माता एवढी महान आहे, तिच्या विद्या इतक्या महान आहेत. आता ही जी मुलं योगास आपले ते आनापान ध्यान करत होते, तर मी तुम्हा लोकांना ती जी क्लिप आहे की तिहार जेलमधले कैदी सुधारतात. म्हणजे कुठलंही औषध न घेता फक्त ध्यानाच्या माध्यमातून ते चोर, दरोडेखोर जे बिचारे गुन्हेगार आहेत ते वाहल्यासारखे वाल्मिकी रामायणचे होतात. तसंच भारत मातेची ही अशी एक महान विद्या आहे. यावर फक्त काय श्रद्धा आणि निष्ठा ठेवावी लागतं. आणि हा जो दिनक्रम आहे तो जेव्हा 7 दिवस तुम्ही स्वअनुभव घेता. आणि माझी तर प्रेमाने ते जे दुसरे साहेब तुमच्या शेजारी बसले त्यांना विनंती आहे की तुम्ही खरोखर लातूरला जा. आणि आता आपलं वय गेलं जिभेचे चोचले करायचे, तिथं 7 दिवस शिक्षण घ्या. आणि एका 3 महिन्यात हा जयद्रथ, हा सूर्य तुमच्यासमोरच आहे. ती जी बाई आहे जाडी जाडी, ती सासू, सून, नात आणि ती सिनेमाची हिरोईन, तिची शेवटची मी 35 सेकंदाची क्लिप तुम्हाला ऐकवीन. ती म्हणते मी काहीच केलं नाही, कुठल्या गोळ्याही घेतल्या नाहीत, फक्त ही थेरपी फॉलो केली आणि चांगली झाली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी हा नंबर दिलेला आहे माझा सर्वांना. तुमचं कर्तव्य काय? तुमचं नाशिक जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्रात कोण्या नातेवाईकाला कॅन्सर, BP, डायबिटीस, हे फर्टिलिटी काही जरी व्याधी असली तर त्यांना सांगा आमच्याकडे शिक्षक आले होते, त्यांनी 7 दिवसाचं ट्रेनिंग सांगितलं. तर आपण त्यांना व्हॉट्सअप करून पुढचं शिबिर कुठं आहे ते विचारून तिथं जाऊ. आणि मग हळूहळू हा जो तुमचा गुलाबी शर्टवाला साहेब बसलेले आहेत, हे स्वतः ते मोबाईलमध्ये शोधू शकतात की कुठं शिबिर आहेत, काय आहेत. किंवा मागे ज्या टीचर मॅडम बसल्या त्या सांगू शकतात. मॅडम ते ॲप वगैरे आहे, या सरांनी डाउनलोड केलं, या सरांकडनं शिकून घ्या आम्ही जाण्यापूर्वी. म्हणजे काय होईल की हे जे अरुण बागले साहेब आहेत हे अत्यंत शुभशकुनी आहेत. 3 वर्षापूर्वी मी जेव्हा ध्यान शिकून गेलो, 20 शाळांमध्ये ध्यान शिकवलं, नंतर मग ते बंद पडलं. आता का बंद पडलं तो वादाचा विषय आहे, परंतु या माणसाने ते जिवंत ठेवलं. आणि म्हणून आता जरी ते अरुण बागले इथे नसले तरी त्यांच्यावर अशी श्रद्धा आणि निष्ठा आहे की या परिसरातले जास्तीत जास्त लोक ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, नपुसकता आहे, पोरं बाळं होत नाहीत, सोरायसिस आहे, कॅन्सर आहे, तर ते अशा शिबिरांना पाठवतील. हा मुद्दा लक्षात आला. तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न विचारणार एका एकाला, थोडक्यात कहाणी सांगतो. ही
6500 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांनी ही तप सेवा सुमिरन विद्येचा शोध लावला आणि ती लक्ष्मणाला शिकवली. त्याच्या 2500 वर्षानंतर शंकरजींनी पार्वती माईला ती विद्या शिकवली आणि पार्वती मा बोलली की शंकरजी ही खूप चांगली विद्या आहे, ही मानव जातीला कल्याणासाठी द्या. आणि मग जेव्हा लिपी तयार झाली अबकड, तेव्हा गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित्र मानसमध्ये 1574 लिहिली. साहेब तुम्ही सिरियसली ऐका. मग आता ही हिंदू धर्माची असेल तर ही कुठल्या धर्माची नाही. समजा मी मुसलमान आहो तर 1 महिना जे रोजा करतो त्याच्यामध्ये माझी तब्येत चांगली होती. मी समजा बुद्ध आहो तर मी जे 4 महिने बुद्ध वर्षावास करतो त्याच्यात माझी प्रकृती निरोगी होतं. मी समजा ख्रिश्चन आहो तर 15 दिवस बघा ख्रिश्चन लोकांचे चॅरिटी उपवास असतात, त्याच्यात माझी प्रकृती चांगली होतं. समजा मी शीख आहो तर शीख लोकांचे 10 दिवसाचे शीख बंद उपवास असतात. नाही तर आपलं काय होतं, अरे रे 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 ती रामाची विद्या आहे, आपण शीख लोक आपण नाही करायची. तर तसं न करता आजार कुठल्या जातीचा नसतो, धर्माचा नसतो, तर मानव कल्याणाची ही विद्या आहे. आणि 7 दिवस शिकून यायचं म्हणजे आपल्याला 7व्याच दिवशी त्याचे थोडे थोडे परिणाम दिसतात. आता पुढचा महत्त्वाचा भाग आहे का. 1924 साली एक बद्रीनारायण त्रिपाठी नावाचा मुलगा गंगा किनारी योगासनं करायचा आणि तो देव वगैरे विश्वास ठेवत नव्हता, नास्तिक होता. आणि त्याचे गुरुजी बोलले तुझी आतमधली नस फाटली योगासन करताना, आतमध्ये तुझं रक्त फाटलेलं आहे, तू मरशील 8 दिवसात. तरी मी काही देवावर भरोसा ठेवत नाही, पण जिवंत राहिलो तर मानव जातीसाठी काहीतरी चांगलं काम करेल. तो पुढे जिवंत राहिला आणि 5 तत्वांवर ही विद्या आधारित आहे. आता शांतपणे ऐका, ते 5 तत्व मी मुलांना विचारणार. ती 5 तत्व आहेत. जेवणात शक्ती नाही. 5 तत्व कुठले आहेत. जेवणात शक्ती नाही. तुम्ही का हो काय थापा मारता. तर आपले पंतप्रधान 15-15 दिवस पाण्यावरच राहतात, माहीत आहे ना, आठवतं सर्वांना. तर तुम्हाला जेव्हा हे जे साहेब जेव्हा हे साधना करतील, पुढे 9 दिवसाचा उपवासला जातील, ते म्हणतील खरंच दुपारी मी 1 ग्लास लिंबू पाणी पितो, रात्री 1 ग्लास, मला भूक लागत नाही. दुसरं तत्व आहे औषधीमध्ये आरोग्य नाही. कारण औषधीत जर आरोग्य असलं तर रात्रंदिवस ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर याचं औषध घ्यायचं कामच नसतं पडलं, टेम्पररी रिलीफ आहे. तिसरं पैशामध्ये सुख नाही. मी काय आपण फक्त पैशांमुळे वस्तू घेऊ शकतो, सुख मिळेलच गॅरंटी नाही. चौथं पुस्तकामध्ये माहिती आहे, ज्ञान नाही. पुस्तकात काय आहे, माहिती आहे, ज्ञान नाही. मग आता याचं उदाहरण काय, तर राष्ट्रपती मॅडमला पहिल्या वर्षी त्यात आल्या तेव्हा लोक म्हणत, पोलीस लोक, मॅडम आपल्याला जेलची संख्या खूप वाढवायची आहे, जेलची संख्या खूप वाढवायची आहे, खूप कैदी झाले. कारण त्यांच्याकडे कागद होते, 2 लाखाचे 4 लाख कैदी झाले. मॅडम बोलली थोडीशी स्वतःमध्ये आत्म्यात शोधा, माणुसकी जागृत करा. मी संथाल जातीचे आदिवासी आणि लोक 50 रुपये देऊ शकत नाहीत, किती, आणि म्हणून ते बिचारे जेलमध्ये आहेत, 20-20 वर्ष झाले. म्हणजे तिला काय होतं, ज्ञान होतं, यांना काय होतं, पुस्तकी ज्ञान होतं. आणि 5वा आहे की रक्तनात्यामध्ये कर्तव्य आहे, प्रेम नाही. जो उठला तो काय करतो, अरे कमावू दे, माझे पोरं, माझे नातू, माझ्या 7 पिढ्या, 7 पिढ्यांसाठी कमवायलाच पाहिजे. पण जेव्हा आपला श्वास बंद होतो तर तेच पोरं, बाळं, मुलं मुली भांडणं सुरू करतात, हे वावर तुझं, हे घर माझं, ते माझं. म्हणून आपण जर लोकांसाठी काम केलं, ईश्वराला जागृत केलं तर समाज चांगला होईल. तर अशा रीतीनं 1966 साली ही विद्या उत्तर प्रदेशच्या अधिवेशनात सांगितल्या गेली. 2013 साली आपलं मध्य प्रदेश जे आहे तिथल्या राज्यपालांनी सर्व आमदारांना ही विद्या शिकवली. आणि ते बघा माझं बोर्ड दाखवलेलं आहे.
तिथले सर्व आमदार लोक शिकले आणि त्यांनी सर्व जनतेला माहिती दिली. परंतु 2013ला यूट्यूब नव्हतं, नाही भारतभर ती पसरली असती. आणि म्हणून तुम्हा सुशिक्षित लोकांचं, सरपंचांचं कर्तव्य काय आहे? आमदाराकडे गेले, खासदाराकडे गेले की साहेब संसदमध्ये ही विद्या लावा ना, म्हणजे सारा देशभर जाईल. आला तुम्हाला तुमची भूमिका लक्षात? जरी तुम्ही छोटे असलात, म्हणायला काही लागत नाही. खासदार तुमच्याकडे मतं मागायला येतात, सांगा त्यांना. तर अशा रीतीनं ही विद्या जेव्हा आता तुमच्या आमच्या लक्षात येईल तेव्हा काय होईल? निश्चितच तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्हाला कुठलं रोग होणार नाहीत. आणि साहेब लोक, मी माझंच उदाहरण सांगतो. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी, हा मला एवढं मोठं पोट होतं, मी 30 गोळ्या घ्यायचा, ब्लड प्रेशरच्या, डायबिटीसच्या आणि किडनीच्या. आणि मी म्हणायचं मी तर पटकन एखाद्या अटॅकमध्ये मरून जाईल. पण माझा लोकांमध्ये जीव गुंततो आणि भारत मातेला वाटलं की हा माणूस चांगला आहे सर्वांना माहिती द्यायला. आणि मला या विद्येचा रस्ता दाखवला. एका 6 महिन्यात मी बघा नॉर्मल झालो. म्हटलं अरे एवढी महान विद्या ही जर भारताच्या 150 कोटी लोकांपर्यंत पोहोचली, जगाचं कल्याण होईल. आणि म्हणून तुम्ही सरपंच मंडळी, टीचर मॅडम, सुशिक्षित मुलं, सर्वांचं आपलं कर्तव्य आहे की आपण ही माहिती एकमेकाला द्या आणि लोकांना दुःखमुक्त करा. आपण म्हणतो 5 लाख रुपये विम्याचे मिळतात, आम्हाला काही गरज नाही. मी कालच माझ्या आईला दवाखान्यात घेऊन गेलो, तो डॉक्टरने तसं नाही साहेब, तुमची आई जर का ॲक्सिडेंट झाली तर 5 लाख देऊ, असं आले गेले नाही देत. तर या ठिकाणी मी आरोग्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो विषय क्रमांक 1 थांबवतो. आणि आता मुलांना आपण प्रश्न विचारू, त्यांनी उत्तर द्यायचे आहेत. राग तू उभी, ते समोर केस केलेली मुलगी, तू उभी राहा, सांग बरं 5 कुठली तत्त्व आहेत, त्यातलं एक तत्त्व सांग. बागले सर एखाद्या मुलीला उठवा, तिला विचारा बरं, कोणत्याही मुलीला उठवा, बेबी मी 5 तत्त्व सांगितलेत, कुठले 5 तत्त्व होती ती? हे मुलाला विचारून बघा एखाद्या. पाच तत्व सांगितलीत मी. मुला तू उभा राहा रे. हा चौकडीचं शर्ट उभा राहा. हां सांग. हां अधिक आठवते का? दुसरं आठवतं? हां काय म्हणते? नातेवाईकात प्रेम नाही. हां ठीक आहे, खूप चांगली गोष्ट. भरपूर टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. बघा जेव्हा मी तुमच्यासाठी आलो, तुमच्या शेजारी पाजारी जेव्हा दिनदुखी लोक असतील तर त्यांना सांगा की 3 ते 9 एप्रिल लातूरला शिबिर आहे, त्याचा खर्च आहे 5,000 रुपये. तुम्हाला 7 दिवस खाऊ घालणं, राहणं, सर्व शिकवणं. नाशिकला जर मी रात्रभर एखाद्या लॉजवर थांबलो, सर किती रुपये खर्च येतो? किमान 1,000 ते 2,000 रुपये खर्च येतो. मग मी जर त्या लॉजमध्ये 7 दिवस दिवसातून 5 वेळा खाणार आणि राहणार, तो किती खर्च होईल? लाखभर तरी होईल. म्हणजे हे जे शिबिरं असतात सर, हे अरुण बागले साहेबांसारखे धर्मवान लोक आपली वर्गणी, त्याची वर्गणी, त्या पाटलाची वर्गणी, त्या आमदाराची वर्गणी करून असं आयोजन करतात आणि लोकांकडून 2,000 ते 5,000 फक्त थोडंसं मूल्य घेतात आणि ते भागवतात. तर हा पहिला विषय लक्षात आला का? आणि याच्यामुळे 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्याधी असलेला व्यक्ती राहू शकत नाही. आता वेळेअभावी तुमची एकाग्रता होत नाही. ज्याची पाठ 4-4 ठिकाणी तुटली ते माणसंसुद्धा चांगली होतात. आणि गायनिक आजार असो, मायग्रेन असो, गर्भाशयाचे आजार असो,
मी तुम्हाला क्लिप पाठवीन, तुम्ही लोक घरी या क्लिप ऐका, मुलांना ऐका विशेष करून, कारण आज सर्वीकडे तीच समस्या सुरू झालेली आहे. आपण आता दुसरा विषय घेणार आणि तो विषय आहे ऐका सर, तुम्हाला सांगण्याची फार अशी गरज नाही सर. इकडे लक्ष द्या, शेवटचे 2 मिनटं फक्त. तुम्ही लोक नियमितपणे ध्यान करता ना, आणि त्याच्यामध्ये मित्र उपक्रमची क्लिप पण बरेचदा ऐकली असेल. ऐकली का सर? मॅडम यांना पुन्हा एकदा ऐकवायची 10 मिनटं जे आहेत, विद्यार्थ्यांना काय काय फायदे आहेत, काय काय हे आहे. तर त्याच्यामध्ये एक शिक्षक सांगतात की मुलं आता चोऱ्याही करत नाही आणि ग्राउंडमध्ये पडलेली वस्तू एचएमच्या ऑफिसमध्ये आणून देतात. म्हणजेच हा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो मैत्रिणीचा खून करणार नाही, आत्महत्या करणार नाही, किंवा UPSC MPSC पास झालं म्हणून निराश होणार नाही. तो कष्टाळू आणि चांगला भारतीय नागरिक होईल. तर अशा रीतीनं मंडळी हो, मी थोडक्यातच तुमच्या बुद्धीनुसार हे विषय अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारावे लागतील. 10 प्रश्न झाल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही, तोपर्यंत मग इथंच बसून राहावं लागेल. काहीही प्रश्न विचारा, ध्यानावर विचारा, सुभाष पाळेकरवर विचारा, की आरोग्यावर विचारा. चला विचारा, चला विचारा ना. 10 प्रश्न विचारल्याशिवाय तुमची सुट्टी होणार नाही. कागदावर लिहून पाठवा. जर तुम्हाला लाज वाटत असेल ना, कागदावर लिहून पाठवा. जे काही शंका आहे मराठीत लिहून पाठवा. मॅडम तुम्ही जाऊन त्यांना प्रमोट करा बरं. म्हणजे काय प्रश्न विचारतो ते पण सांगा, कागदावर पाठवा. काही प्रश्न विचारू शकतात तुम्ही, मुलांच्याकडून घ्या. आमची हे धनकरी माता ही आज ही नाचली गेलेली आहे. हां. तर कमीत कमी 100पैकी 90% ही तिची नासधूस झालेली आहे जमिनीची. ती आज आता त्या ठिकाणी सेंद्रिय खतं 90% वापरतात आणि रासायनिक खतं फक्त 10% वापरतात. त्याच्यामुळं ह्या जमिनीची दुष्पणा झालेली आहे, ती ह्या पुरावर तो परिणाम होतो. म्हणून त्याची धूप कशी थांबावी जमीनची दुरुस्त कशी व्हावी याच्यासाठी बचत व्हावी याची माहिती थोडीशी आम्हाला. हां ऐका ना, सरांनी प्रश्न काय केला म्हणजे मला जे समजलं ते, सरांचं म्हणणं आहे की आम्ही रासायनिक खतं कमीत कमी वापरतो किंवा वापरतच नाही, त्याच्याऐवजी शेणखत वगैरे जे आहे सेंद्रिय खतं वापरतो. तर साहेब हाच एक चमत्कार आहे की सुभाष पाळेकर शिकवतात की शेतीला खताची गरजच नाही. कारण 3 लाख वर्षापूर्वी शेती असो की मनुष्य असो, त्यावेळेस की रासायनिक खतं नव्हते, शेणखतं नव्हते, औषधही नव्हते. मग हे पद्धत काय आहे तर म्हणून थोडक्यात मी सांगितलं की ओलसर मातीमध्ये एका ग्राममध्ये 161 कोटी जीवाणू असतात. पण आपण रासायनिक खेती हे टाकून ते मरण पावले. आता तुम्हाला म्हणजे एक व्यवस्थित समजा कोणी माहिती दिली नाही, शेणखत टाकता ते वाईट नाही, परंतु जे तुमचं शेणखत ते बरंचसं वाया जात आहे. म्हणजे कसं हे तुम्हाला समजून घ्यायला तुम्ही खरोखर सुभाष पाळेकरचं जे 22 एप्रिल ते 27 एप्रिल शिर्डीला ट्रेनिंग आहे आणि त्याचा खर्च फक्त 2000 रुपये आहे. तर तुम्ही गावातले 4-5 गुणवान लोक घ्या, मग ते सुभाष पाळेकर गुरुजी समजावून सांगतात की तुम्ही हे जे एका एकराला 5 बंड्या 10 बंड्या शेणखत टाकता याची गरज नाही. उलट त्याच्यामुळे ते जमीन अधिक खराब होते. मग ते जे जीवामृत सांगतात, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष क्लिपवर अभ्यास करणार, आता या पोरांनी तुमचा जो नंबर दिला तर तो तुम्ही जेव्हा व्यवस्थित ते वाचाल तर 12 किलो शेण
200 लिटर पाणी, 4 किलो गूळ, 4 किलो बेसन याचं मिक्सचर करून आणि जी जुनी बांधावरची माती आहे जिथं रासायनिक खत किंवा कीटकनाशक टाकलेलं नाही, तर ते पाणी जेव्हा 1 एकरला आपण सोडतो एका महिन्यात, तर ती जीवाणू पुन्हा तयार होतात. तर असं 5-6 महिने ते पाणी दिलं की ते जमीन सजीव होते. पण या क्रियेला 4-5 वर्ष लागतात. आणि म्हणून त्याच्यावर दुसरे उपाय काय आहेत की कुठलंही पीक निघालं की वरचं जे हे आहे भुसा किंवा ते जाळू नका, साफ करू नका, त्याच्यावर पडू द्या. त्यालाच काय म्हणतात आच्छादन. तसंच आपण काय करतो, आता बीजबाई आणली की कुठलं रासायनिक औषध लावतो आणि दुसऱ्या दिवशी शेतात पेरतो. त्याच्याऐवजी घन बीजामृत ते शिकवतात. आणि खरोखर तुम्ही गुणवान आहात. तुम्ही 4-5 गुणवान लोक घेऊन त्या याला जा. ते सुभाष पाळेकर एवढे चांगले आहेत की तुम्ही लोकांनी गावात जर प्रयत्न केले सामूहिक, तर गावात येऊन तुम्हाला ते शिकवतात. आणि अशा रीतीनं भलाही 10 वर्ष लागतील, परंतु तुम्ही म्हणाल की अरे चमत्कारच आहे, आम्हाला तर म्हणजे गाईचं किंवा कुठलं शेणखत टाकायची पण गरज नाही. आणि एक गाय असली तर 30 एकर शेतीला ते जीवामृत पुरवू शकतो. विद्यार्थ्यांनो, साहेबांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार. अतिशय चांगला यांनी प्रश्न विचारला. चला आता दुसरा कोणी प्रश्न विचारा किंवा तुम्ही विचारू शकता. सर, आपल्या ह्या जमिनीत जे आता जे हां, तणनाशक इतर गोष्टी ज्या टाकलेल्या आहेत आणि तिकून ज्या दिलेल्या आहेत कृषीवाल्यांनी सगळ्यांनी, त्याच्यापासून आमच्या ह्या पृथ्वीवर जी गाय आहे आणि तिच्यापासून हा सगळा व्यवहार चाललेला आहे, तो आज त्या गायींना त्रास, गुरांना त्रास होऊन राहिला. का होऊन राहिला? त्याच्यापासून खत निर्माण केलं म्हणजे तर आजार निर्माण झाला कोणाला? गायींना. त्याच्यामुळे याची माहिती थोडी द्या. मुलांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. साहेब, याच्या पुढची गोष्ट आहे का, पंजाबमध्ये नवीन जन्म दिलेल्या 105 स्त्रियांच्या दुधाची तपासणी केली. तर त्याच्यामध्ये डिटर्जंट, साबण, जहेर सर्व होतं. कारण या शेतीच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत जात आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत प्राकृतिक कृषी से ही स्कीम काढली. जेव्हा तुमच्यासारखे सुजाण नागरिक पुढे येतील आणि तुमचं शंका हे बघा, मी आज 5 वर्ष झाले स्वतःला माझं आयुष्य वाहून घेतलं आणि सुभाष पाळेकरचे मी रात्रंदिवस त्या क्लिप ऐकतो आणि क्लिप ऐकून त्या सांगायचा प्रयत्न करतो. तर सर, बागले सर, माझी विनंती आहे की तुम्ही साहेबासारखे 4-5 गुणवान माणसं शिर्डीला सुभाष पाळेकरांचा प्रोग्राम आहे 20 एप्रिलला, जरूर पाठवा. जर काही आपल्या आदिवासी फंडमध्ये किंवा लोकप्रतिनिधींकडे काही मदत मिळाली असेल तर ती मिळवून द्या. कारण अशी माणसं लाखात एक आहेत आणि याची समाजाला गरज आहे. चला मुलं, आता मुलांमध्ये प्रश्न विचारा. तुमच्या वतीने 2 प्रश्न साहेबांनी विचारले. यांनी 8 प्रश्न विचारल्याशिवाय ये रे. हां, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती याच्यात काय फरक आहे? हां, ऐका ना, याने प्रश्न विचारला की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याच्यात काय फरक आहे. तर मला असं वाटतं मी बरोबर असेल की नाही हे सर सांगतील. रासायनिक शेती म्हणजे माझ्याकडे समजा 5 एकर शेत आहे, तर मी वर्षाला 5, 10, 15 पोती युरिया, फॉस्फेट, पालाश टाकतो. आणि सेंद्रिय शेती म्हणजे मी हे रासायनिक खत टाकत नाही, परंतु त्या 5 एकरला 5 म्हणा, 10 म्हणा, 15 म्हणा बैलगाड्या शेणखत टाकतो. बरोबर आहे का सर माझं म्हणणं? आणि फवारे जे कीटकनाशक वापरत नाही आणि आता रासायनिक शेतीत मी काय करतो, रासायनिक शेती टाकतो, खत टाकतो, त्याच्यासोबत कीटकनाशक वगैरे असे उपयोगात आणतो. आणि आता यांनी प्रश्न केला की गोमूत्र वगैरे याचे फवारे देतो. तर साहेब, त्याला ब्रह्मास्त्र, दशपर्णी असं म्हणतात. तर ते सुभाष पाळेकर काय करतात, सिस्टमॅटिक सर्व शिकवतात.
आणि तुम्ही जिज्ञासू आहात म्हणून सांगतो. मी गुजरातला जेव्हा गेलो तर तिथल्या 12 कृषी विद्यापीठांनी जे हे खोटं शिक्षण आहे ते बंद केलं आणि आता हे जे प्राकृतिक कृषीचं खरं शिक्षण चालू केलं. म्हणजे पहा, आज 80 वर्ष आपल्याला हे सर्व खोटं शिकवलं गेलं आणि म्हणून आपण काय केलं, 14 कोटी हेक्टर आपली जमीन नष्ट केली. आणि म्हणूनच मी ते एक अभियान घेतलं की म्हटलं एकदाच जन्म येतो, चला ते अभियान घ्या. चला 3-4 प्रश्न झाले, 3 प्रश्न झाले. तुझा काय प्रश्न आहे रे, सांग. 4था प्रश्न विचार, काही विचार, बोल बोल. सेंद्रिय शेती काय असते? हां, त्याचं म्हणणं आहे सेंद्रिय शेतीचं जर उत्पन्न आपण केलं हां, तर या जी लोकसंख्या जास्त आहे त्यांना ते अन्न पुरेल का? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता गंमत पहा, सरकारची अशी मजबुरी झाली की जी लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळेस फक्त 30 कोटी होती ती आज 150 कोटी झाली. आणि आपण बरेचदा ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती म्हणतो, तर ते पूर्ण शक्य नाही. साहेब ऐका, अतिशय चांगल्या पोराने प्रश्न केला की आता तुम्ही सेंद्रिय शेती करता, एका एकरला 10-15 बैलगाड्या शेणखत वापरता, तर ते साऱ्या जमिनीला पुरू शकत नाही. आणि म्हणून सुभाष पाळेकरने जो शोध लावला की एक गाय 30 एकर तिचं खत पुरतं. ते कसं पुरतं, काय पुरतं, तिचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं चांगलं. आणि मग पुढे भारताची त्याच्यात आत्मनिर्भर शेतीची हे होईल. आणि अजून एकदा टाळ्या वाजवा मुलांना. मी बघा, मी किंवा हे साहेब काळाच्या आम्ही 50 वर्ष पुढे गेलेलो आहोत. किती वर्ष पुढे गेलो? किंवा ह्या मुलांनी जो प्रश्न विचारला तो सुद्धा कसा आहे, काळाच्या 25 वर्ष पुढचा. तर ह्या आता, आणि तुम्हाला आजच नोकऱ्या लागणार काय? तुम्ही 10-15 वर्षांनी शेती करणार, काही नोकरी करणार, काही धंदा करणार, आणि तीच आपली तयारी असतं. तर तुम्ही जिज्ञासा निर्माण करा. आतापर्यंत 4 प्रश्न झाले, तर 6 प्रश्न बाकी आहेत. या मुलींच्याकडून काही प्रश्न येऊ द्या. काय असतं, मुलींच्या बाबतीत बोलायला थोडा संकोच वाटतो. प्रश्न विचारल्याशिवाय सुटका नाही आहे. आता बरं मीच विचारतो, आता तुम्ही मुली आहात, तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट म्हाताऱ्या होणार का? की तुमचं लग्न होईल, पोरं बाळं होतील, मग सुना येतील, सासू येतील, नातवंड येतील, मग तुम्ही म्हाताऱ्या व्हाल. बरोबर आहे ना? हे तर मान्य आहे ना? आज मुलींच्या काय काय समस्या आहेत. आपण शहरात गेलो की सर्वीकडेच त्या आता बोर्डावरच लागलेल्या आहेत. PCOD, PCOS, नंतर गर्भधारणा न होणं. कोर्टामध्ये एका जिल्ह्यात 1000 मुला-मुलींचे घटस्फोट. म्हणजे ज्या गोष्टी पहिल्या आपल्याला बोलायला लाज वाटते वडिलांसमोर किंवा समाजात, त्या आता खुलेआम झाल्या. कोर्ट म्हणतं या मुलामध्ये सेक्सची कमी आहे, तू मुली घटस्फोट घे. आणि जेव्हा तुम्ही ही विद्या सुरू करता तर मी तुम्हाला छोट्या 2-3 गोष्टी सांगतो. मॅडम लोक, तुम्ही गंभीरपणे मुलींना वर्गात सांगा, मॅडम ऐका ना, पंकज अग्रवाल मॅडम अमरावती, तिच्या गर्भाशयात दरवर्षी गाठ तयार व्हायची आणि 43 वर्षी डॉक्टर बोलला मुली 10वी गाठ जर काढली तर तो अपंग होशील. या विद्येमध्ये ती आली, ती आत्महत्या करणार होती, पण माझ्यासारखा तिचा एक मामा होता आणि आज ती ठणठणीत आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला पाठवतो मॅडम. जगातलं बेस्ट उदाहरण मी मोदींना धोरण करण्यासाठी पाठवलं. विडिशाला एका स्त्रीला 23व्या वर्षी डिलेवरी झाली. डॉक्टर बोलला आई आणि बाळ दोघंही मरणार, 1 जगलं तर भाग्य, 2 जगलं तर महाभाग्य. तर तो मुलगा मंदबुद्धीसारखा आहे. 37व्या वर्षी पुन्हा त्यांना बाळ झालं नाही आणि 37व्या वर्षी हे 11 वाजेपर्यंत उपाशी राहा, दिवसा गॅसवर न शिजवलेलं खा आणि रात्री शिजवलेलं अन्न खा. तर 44व्या वर्षी तिला गर्भधारणा झाली आणि डॉक्टर बोलला
खेड्यातले डॉक्टर ते प्रामाणिक आणि इमानदार. अगं मुली तुझं वय 44 आहे, पहिली डिलिव्हरी मीच केली, पण आज तू 16 वर्षाच्या पोरीसारखी म्हणजे जवान आहेस आणि तू मुलं 48 वर्षाचा आहेस, परंतु 17 वर्षाच्या मुलासारखं तू जवान आहे. आणि हा गर्भमन इतका मजबूत आणि चांगला की 10 मिनटात डिलेवरी होईल आणि हा मुलगा खूप ब्रिलियंट होईल. तर मॅडम त्या मुलाचं नाव भरत आहे, तो 2020 साली जन्माला आला. त्याची मी क्लिप पाठवीन. फक्त त्या क्लिप कशा आहेत, आता मी 2 मिनटात सांगितलं, ते अर्धा तास ऐकूनही तुम्हाला त्यात धड लक्षात येणार नाही, म्हणून तो आशय सांगितला. चौथं, गीता सर्जने खामगावची मुलगी, ती वयाच्या 20व्या वर्षी आत्महत्या करणार होती. का तर तिला एक रोग झाला होता, त्याचं नाव ऑटो इम्युन डिसीज. म्हणजे आपलं शरीर काय करतं, आपलं दुश्मन बनतं. कधी आपल्या अंगावर TBचे लक्षणं, कधी टायफॉईडचे, कधी महारोगाचे, कधी कॅन्सरचे, खोटे जण. मग त्याला स्टिरॉइड द्यावं लागतात आणि तो व्यक्ती कंटाळतो आणि त्याला वाटतं मेलेलं बरं. ती मुलगी आज ठणठणीत आहे. तुम्ही जर तिला इकडे बोलावलं तुम्हाला ते भाषण द्यायला पण येईल. तर असे, आणि याहीपेक्षा सुपर एक उदाहरण सांगतो. आणि त्या मुलीला आम्ही यूट्यूबवरची क्लिप कट करायला लावली. म्हटलं बाई उद्या तुझं लग्न बिग्न नाही होणार, काढून टाकते क्लिप. त्या मुलीचं नाव पुष्पा शिंदे, परभणीची मुलगी. ती म्हणते मी कॉलेजला गेली, सायन्सचं पहिलं वर्ष, मला काही ते जमेना कॉलेज, आणि मला म्हणे माझी बुद्धी इतकी क्षीण झाली की लाल साडी घालू की पिवळी साडी घालू ते माझ्या लक्षात येईना. आणि मग म्हणे मला इलेक्ट्रिकचे शॉक देणं सुरू झाले. माझी मासिक पाळी कधी 6 महिन्यात यायची, मग 1 महिन्यात यायची, मग 1 आठवड्यात यायची. तर माझ्याकडे 3 मासिक पाळीचे डब्बे, 1 मेंटलचा डब्बा आणि 1 पेन किलरचा डब्बा. तर मी म्हणे आत्महत्या करायचं ठरवलं, पण माझ्या नशिबादी ही आली साधना. आणि पुढच्या वर्षी मी आर्ट विषय घेतला आणि कॉलेजमध्ये गोल्ड मेडल आली. बघा ती कॉलेजमध्ये कशी झाली, गोल्ड मेडलमध्ये आली. म्हणजे ही विद्या जी आहे, जेवढी आपण समजून घेऊ, जेवढी समजावून सांगू, तेवढं आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. आर्य नावाचा मुलगा या साहेबांनी पाहिलेला आहे, किरण वाटारेंचा आर्य नावाचा मुलगा. तर तो म्हणतो की मी 20 दिवस फक्त ज्यूसवर होतो. पालकचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस, बेलचा ज्यूस, तुळशीचा ज्यूस. आणि माझ्या कॉलेजमधले मुलं वडापाव खायचे, जेवण करायचे. पण म्हणे 20 दिवसांनी माझी एकाग्रता वाढली, अभ्यासशक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली. सर तुम्हाला आठवतं का आर्य नावाचा मुलगा किरण वाटारेंचा? तर अशा रीतीनं तुम्ही आता इथं शक्य नाही, पण जेव्हा 2 महिने घरी जाल तर तुम्हाला मी सर तिथे माझे पोस्टर आणा बरं, तिथे ए बेबी तिथे माझे पोस्टर घ्या सर्व. मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो. आता तुमच्या घरी काही मिक्सर नाही आणि प्रत्येकाने मग 2000 मिक्सर विकत घ्यायचे. अडचणीवर नेहमी मात करायची असतं. अगं सर्व पोस्टर आणलं, 10-12 पोस्टर आहेत वर ठेवलेले. त्याच्यामध्ये एक मुलगा ते आणि तो गठ्ठाच घेऊन येतो. आणि तो गठ्ठाचा 10-12 पोस्टर. आणि इकडे तो गवत खाणारा मुलगा कुठे आहे? हां, टाळ्या वाजवा या मुलाकडे बघून. दाखवा सर्व पोस्टर सर्वांना. आता प्रत्येकाच्या दाखवा असं फिरून. प्रत्येकाच्या घरी काही मिक्सर नसतं आणि मग बाबा आम्हाला सांगितलं ज्यूस प्या, ज्यूस प्या. ज्यूस प्यायची गरज नाही. दाखवा या मुलांना, टीचर लोकांना दाखवा. तुम्ही साध्या इकडे तिकडे फिरत आहात, फक्त जहरीला पानं खाऊ नका. पालक, आंबा, तुळस, गवत बिंदास. नाही तेच पोस्टर आहे सर महत्त्वाचं. ते नाही तेच हेच पोस्टर. ते या मुलांनी काय केलं, ज्यूसच्या ऐवजी कठीण परिश्रम मार्ग सुचवला. वाजवा याच्याकडचं टाळ्या. म्हणजे तुम्ही इथे शाळेतसुद्धा असताना जे खाण्यालायक पानं आहेत, नाही तर जहरीलं पानं खाऊन
आणि डोक्याला सरांचा ताप करा. तर अशा रीतीनं परिसर मार्ग काढायचा असतो. सर 10 प्रश्न विचारायचे होते, जवळपास 6 झाले, पण आता मी थांबतो आणि बराच वेळ घेतला. आणि पुन्हा एकदा शेवटी सांगतो, माझा मोबाईल नंबर सर्वांनी ठेवा. तुमच्या शेजारी पाजारी आज नाही, मी 15-20 वर्ष नक्कीच मरणार नाही. कोणाला कॅन्सर, डायबिटीस, गायनिक आजार असतील मला व्हॉट्सअप करा की काका शिबिर कुठं आहे, माझ्या आत्याला पाठवायचं आहे, माझ्या काकूला पाठवायचं आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तुमच्या झकासच होता. ऐका बागले सर तुम्ही त्यावेळेस नव्हता. ही जी विद्या आहे, एका वर्षाच्या आत असं एक खेडं निवडा की मला व्याधीमुक्त दवामुक्त खेडं करायचं आहे. आणि ही विद्या मी सांगितलं की बुद्धांची आहे, बुद्ध वर्षावास. ही ख्रिश्चनांची आहे, ख्रिश्चनचे उपवास. हिंदूंची नवरात्रनुसार, मुसलमानांची रोजेनुसार. त्यामुळे परिसरात जेवढी काही रोगी लोक असतील व्याधी, त्यांना अशा शिबिरांना पाठवायला प्रोत्साहन द्या, या लोकांना ट्रेनिंग द्या. तुमचं भारत सरकारपर्यंत नाव निघेल. तसं तर याच प्रोजेक्टचं मी सर्व देशभर तुमची कीर्ती गातो. मात्र ही भविष्यात जबाबदारी आहे. आणि दुसरं एक संविधानची प्रत पुन्हा द्या. हे पुन्हा आल्यावर यांना देऊ नका, म्हणजे नाही माझं मन होईल बाबा, हे तुम्ही घेऊन जा, मी हे करतो. तुम्ही मग धीर आणि संयम ठेवा सर. ठीक आहे. तर आता सर मुलांना टाळ्या वाजवा. ज्याप्रमाणे बागले साहेबांनी विद्यार्थ्यांमध्ये ध्यान आणलं, त्याप्रमाणे नागरिकांमध्ये ही व्याधीमुक्तीची माहिती आणतील आणि लोक व्याधीमुक्त करायला लागतील. माझ्या याच्यात आमच्या सर्वांचं शूटिंग आलं पाहिजे. सर कोणाला तर कॅमेरा द्या. मागून काही कटले तर कटले, काही जवळून घ्यायचे, काही लांबून घ्यायचे. ताट बसा एकदम 10 मिनिटं क्लिप लावतो करा. एकदम 10 मिनिटं क्लिप लावतो करा.